हिंदुत्ववादी नव्हते. वल्लभभाई हिंदुत्ववादी नव्हते. राजेंद्र बाबू हिंदुत्ववादी नव्हते. राजाजी हिंदुत्ववादी नव्हते. गांधी हिंदुत्ववादी नव्हते. ते कोणत्या एका धर्माचे असतील तर ते फक्त मनुष्य धर्माचे होते, दुसऱ्या कोणत्या धर्माचे. मी वल्लभभाईंची गोष्ट सांगत होतो. देश जेव्हा स्वतंत्र झाला आणि फाळणी झाली आणि पाकिस्तान निर्माण झालं, तेव्हा BM बिर्ला नावाचे एक उद्योगपती आहेत, कलकत्त्याला होते. ही अँबॅसेडर मोटर गाडी त्यांची. त्यांनी वल्लभभाईंना एक पत्र लिहिलं की मुसलमानांनी पाकिस्तान मागितलं, आपण पाकिस्तान दिलं, आता उरलेल्या देशाला हिंदुस्थान म्हणायला काय हरकत आहे. किंवा इथं जे विद्यार्थी असतील त्यांनी आणि तरुणांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. वल्लभभाईंनी त्याला जे उत्तर दिलंय ते 6 पानांचं आहे. त्या उत्तरात ते म्हणतात की या देशाला जर हिंदूंचा देश म्हटलं तर काश्मीरवर आपण आपला अधिकार कसा सांगू, पंजाबवर आपला हक्क कसा सांगता येईल, केरळवर कसा सांगता येईल, हैदराबादवर कसा सांगता येईल, भोपाळवर कसा सांगता येईल, तिकडे नागालँड, अरुणाचल त्यावर सांगता येणार नाही. जर हा देश एकत्र ठेवायचा असेल आणि यात एकात्मता ठेवायची असेल, त्याला कोणत्याही एका धर्माचं बनवून चालणार नाही. हा देश या देशात राहणाऱ्या सर्व जनतेचा आहे असंच आपल्याला म्हटलं पाहिजे. हे वल्लभभाईंनी BM बिर्लाला लिहिलेल्या पत्रात आहे. दुर्गादास नावाच्या पत्रकाराने वल्लभभाईंचा पत्रसंग्रह संपादित केलाय, त्यात हे पत्र आहे. माझ्याकडे आपल्यापैकी कुणाला वाचायचं असलं लिहित होत. त्यामुळं आज जे गैरसमज पसरवले जात आहेत त्यात जाऊ नका, ते लक्षात घेऊ नका. त्या काळामधली ही माणसं कशी वागली ते लक्षात घ्या, ते लक्षात. ही घटना तयार झाली. त्यानंतर या घटनेप्रमाणे या देशाचा राज्यकारभार चालू झाला. नेहरू असेपर्यंत प्रश्न आला नाही, कारण नेहरू घटनाकारच होते. पुढेही शास्त्रीजी असतात, इंदिरा गांधी असतात, प्रश्न आले नाहीत. या घटनेसंबंधीचे खरे प्रश्न सुरू झाले ते 1984 नंतर, इंदिरा गांधींच्या खुनाच्या नंतर. पण तरी सुद्धा अनेक सरकार आली. वाजपेयींचं सरकार आलं, चंद्रशेखरचं सरकार आलं, देवेगौडांचं सरकार आलं, तेव्हाही हे प्रश्न आले. हे प्रश्न आताच आले 1915च्या सुमारास, 14च्या नंतर. 14ला तेवढ्या बोलायला सुरुवात केली नव्हती, कारण बोल यायचे होते, भाषा यायची होती. 15 नंतर बोलायला सुरुवात केली.